गोंदिया जिल्ह्यात आता खरीप हंगामाला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात खतांच्या साठा उपलब्धता लागत असते. त्यानुसार गोंदिया जिल्ह्याच्या कृषी विभागाने शासनाकडे खरीप हंगामासाठी खताची मागणी केली होती. गोंदिया जिल्ह्याला शासनाकडून 76,000 मेट्रिक टन खताची मागणी अलॉटमेंट झाली असून सध्या स्थितीत गोंदिया जिल्ह्यामध्ये 41,500 मेट्रिक टन खत उपलब्ध असून गेल्या 2 महिन्यात अजून 12,000 मेट्रिक टन खताची आवक झालीय आणि सध्या गोंदिया जिल्ह्याचा खत साठा 50% वर असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात खताची कोणतीही टंचाई भासणार नाही, असे जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी सांगितले. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला कृषी केंद्रामध्ये QR कोडद्वारा कोणत्या कृषी केंद्र दुकानामध्ये किती साठा शिल्लक आहे याची माहिती मिळणार असल्याने खताचा काळा बाजार होणार नाही, यासाठी आता कृषी विभाग सज्ज झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सर, सध्या खरीप हंगाम सुरू आहे आणि खताची काय व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि खताच्या काही तुटवडा वगैरे आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या अनुषंगाने आपण राज्यस्तरावर जी मागणी केली होती त्यानुसार आपल्याला 76,000 मेट्रिक टनाचं अलोकेशन मंजूर झालेलं आहे आणि सद्यस्थितीत आपल्याकडं या अलोकेशनच्या अगेन्स्ट आपल्याकडं 41,500 मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे. जनरली हा खतसाठा 50% आहे आणि मागील 2 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला 12,000 मेट्रिक टनाची आवक झालेली आहे. तर या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये कोणतीही खताची टंचाई नाही आहे, पुरेसा खतसाठा उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यांना हा खतसाठा कोणत्या दुकानात किती उपलब्ध आहे हे बघण्यासाठी आपण प्रत्येक दुकानामध्ये QR कोड लावलेले आहेत. ते QR कोड स्कॅन केल्यानंतर त्यांना खताची सद्यस्थिती काय आहे, कोणत्या दुकानामध्ये किती खतसाठा उपलब्ध आहे याची माहिती त्यांच्या मोबाईल फोनवर उपलब्ध होते. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.